आज पेट्रोल डिझेल गॅसच्या दरवाढीमुळे इतर वस्तूसुद्धा महाग होत चालल्या, महागाई वाढत चाललेली आहे। असं असतानासुद्धा कच्च्या तेलाचे दर जर 80-85 रुपये आहेत तरीसुद्धा मोदी सरकार हे डिझेलचे दर का वाढवत आहे? म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये, मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये 130-140 रुपये डिझेलचा कच्च्या तेलाचा दर असतानासुद्धा त्यांनी 70 रुपये डिझेलचा दर ठेवलेला होता। आज त्यांना देश आपला कर्जबाजारी झालेला आहे आणि डिझेल इंधनचं शॉर्टेज नाही, ते शॉर्टेज दाखवून लोकांना डिझेल पेट्रोलचे दर वाढवल्याशिवाय आज हा कर्ज फेटू शकत नाही। अशा पद्धतीचं देशावरती त्यांनी कर्ज ठेवलेलं आहे आणि हे इंधनाचे दर वाढवून महागाई वाढत चाललेली आहे। म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। शिवाय कांद्याचे दर निर्यातीवर निर्बंध आल्यामुळे, टॅरिफ लागल्यामुळे कांद्याचे दर एकदम पडलेले आहेत, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही। त्यामुळे आम्ही आजचा मोर्चा काढलेला आहे। वचनं दिली ती तरी पुरी करावीत काय। आणि फार्मर्ससाठी, आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही म्हणतो, जे स्वामीनाथन आयोजनाचं त्यांनी रिपोर्ट दिले होते ते त्यांनी अंमलात आणावे, म्हणजे शेतकरी वाचेल आणि आत्महत्या होणार नाही। डिझेल पेट्रोलचा खर्च तुम्ही वाचवला किंवा कमी केला तर लोकांच्या पोटावरती पाय येणार नाही, कारण त्याच्याबरोबर जे ट्रान्सपोर्टमध्ये तुमचे खायचे औषधं, सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला ज्या जगायसाठी लागतात, पाण्याच्या बाटल्यासुद्धा महाग होऊन जातील। तर सगळं जे तुम्हाला जगायसाठी, सामान्य माणसाला जगायसाठी लागतं ते सगळं आपोआप वाढतं जेव्हा तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे हे वाढवता। गॅसचं वाढवलं तरीसुद्धा त्रास होतो, महिलांना तर त्याहून त्रास होतो।